पर्व न्यूज। आरंभ एका नव्या पर्वाचा। सांगलीत कॅन्टिलियर होर्डिंगसाठी नियमांना हरताल। आरटीआय कार्यकर्ते अयूब पटेल यांचा आंदोलनाचा पवित्रा। सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रात उभारण्यात येत असलेल्या कॅन्टिलियर होर्डिंग परवानग्यांमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आरटीआय कार्यकर्ते अयूब पटेल यांनी केलाय। केवळ एका विशिष्ट ठेकेदाराचे हित जपण्यासाठी प्रशासनाने नियम धाब्यावर बसवून राजकीय दबावातून या परवानग्या दिल्याचा दावा पटेल यांनी केला असून या प्रकरणी त्यांनी आता जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली आहे। 40-60चा नियम पायदळी। अयूब पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार या ठेक्यात 40% भागावर दिशादर्शक व रस्त्यांची नावे आणि उर्वरित 60% भागावर जाहिरात असणे बंधनकारक आहे। मात्र प्रत्यक्षात विश्रामबाग येथील केवळ एक बोर्ड सोडल्यास उर्वरित 24 बोर्ड हे पूर्णपणे नियमबाह्य आहेत। स्ट्रक्चरचे ऑडिट आणि गुणवत्ता तपासणी पूर्ण होण्यापूर्वीच जाहिराती सुरू करून नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले आहे। न्यायालयीन आदेशाचे उल्लंघन। मुंबई उच्च न्यायालयाच्या 2021 मधील आदेशानुसार शहराचे विद्रुपीकरण रोखण्यासाठी मुख्य चौकापासून 10 मीटर अंतरापर्यंत कोणतेही होर्डिंग नसावे। मात्र सांगलीत महापालिका प्रशासनाने या आदेशाला केराची टोपली दाखवत चक्क रस्त्याच्या मधोमध हे होर्डिंग उभारल्याचे पटेल यांनी म्हटले होते। या 21 अपघातदर्शक होर्डिंगमुळे वाहनधारकांचे लक्ष विचलित होऊन मोठे अपघात घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे। प्रशासकीय चौकशीची मागणी। या गैरव्यवहाराला जबाबदार असणारे उपायुक्त स्मृती पाटील, शहर अभियंता चव्हाण, नगररचना विभागाच्या मुल्ला मॅडम, मालमत्ता अधीक्षक धनंजय हर्षे, लिपिक चौगले, अतिरिक्त आयुक्त आडसूळ आणि आयुक्त गुप्ता यांच्यासह ठराव मंजूर करणाऱ्यांची चौकशी व्हावी अशी मागणी अयूब पटेल यांनी केली आहे। महापालिकेच्या इतिहासात प्रथमच ठेकेदाराला रस्त्यावरील जागा अशा प्रकारे आंदण देण्यात आली आहे। या विरोधात मी जिल्हाधिकाऱ्यांना लेखी पत्र दिले असून दाद मागण्यासाठी न्यायालयात जात आहे असा इशारा अयूब पटेल यांनी दिला आहे। पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।